की प्रत्येक वेळेस आपण चूक, बरोबर असं आपण म्हणू शकत नाही. कारण की चूक आणि बरोबर याच्याही पलीकडे भावना असतात, नातेसंबंध असतात. याचबरोबर आपल्यामध्ये काही लोकांमध्ये सहानुभूती असते आणि याच बेसिसवरती तुम्हाला तुमची काही नैतिकता आहे, ती ठरवावी लागते. म्हणजे काळजीची नैतिकता या शब्दाचा अर्थ हा होतो, चूक किंवा बरोबर याच्याही पेक्षा तुमच्या भावना कशा आहेत, त्याच्यामध्ये सहानुभूती काय आहे, नातेसंबंध काय आहे, याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. जसं की आई-वडिलांची काळजी घेणे, हे काय आहे? केअर एथिक्स आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांची मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे, हे सुद्धा केअर एथिक्स आहे. नैतिकता म्हणजे नातेसंबंध, प्रेम, सहानुभूती, संवेदनशीलता आणि काळजी घेणे. जसं की हा दृष्टिकोन विशेषतः महिलावादी तत्वज्ञानात हा विकसित झालेला आहे. फेमिनिस्ट एथिक्स जिथे असे मानले जाते, की नैतिकतेचे केंद्र फक्त नियम किंवा न्याय नसून मानवी संबंध आहे. मानवी संबंध म्हणजे काय तर आपल्याला एका रिलेशनबद्दल काळजी आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि ती कशाप्रकारे आहे यानुसार सुद्धा ते संबंध किंवा वर्तन कसं आहे आपण समजू शकतो. जसं की मानव फक्त तर्काने नाही तर नातेसंबंध आणि भावनांनी तो जगत असतो. काळजी घेणे ही देखील एक नैतिक कृती आहे. ज्यांच्याशी आपले संबंध आहेत त्यांच्याशी आपण जबाबदारी आपली ही महत्त्वाची आहे. तरच आपण या ठिकाणी नैतिक संबंध असं आपण इथे म्हणू शकतो. जसं की आई-वडिलांची काळजी घेणे हे काय आहे तुमचं इथे काळजी नीतिशास्त्र आहे किंवा काळजी नैतिकता आहे. रुग्णांना डॉक्टरने संवेदनशीलपणे वागवणे. जर डॉक्टरने जर त्यांनी चुकीचं ट्रीटमेंट दिली किंवा हसं-विसर केलं किंवा त्याची काळजी घेतली नाही, तर हे सुद्धा त्याचं इथिकच्याही विरुद्ध आहे. एवढंच नाही तर जी काही नर्स असेल किंवा परिचारिका आहे, हिने सुद्धा नर्स फक्त इंजेक्शन देत नाही किंवा नर्स फक्त पेशंटला इंजेक्शन देत नाही, तर रुग्णाला पाणी देते, त्यांच्याशी मायेने बोलते, त्यांची भीती कमी करते. यातील भावनिक सेवा म्हणजेच काय आहे ती केअर एथिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो नातेसंबंध याला जरा जास्त महत्त्व दिलेलं आहे. ज्या नीतिशास्त्रामध्ये चूक किंवा बरोबर याच्यापेक्षा भावनिक बंध याला महत्त्व आहे. याला सर्वात जास्त नातेसंबंध याला महत्त्व आहे. सहानुभूती, प्रेम याला महत्त्व आहे. या दृष्टिकोनातून जेव्हा बघितलं जातं, तेव्हाच त्याला आपण या ठिकाणी इथे काळजी, नैतिकता असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो हे संपूर्ण जे बाबी आहेत, ते आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. आता आपण